वंदन भक्ती म्हणजे नमस्कार. कधी विचार केला आहे का? या साध्या वाटणाऱ्या कृतीत किती मोठी शक्ती दडलेली आहे. आपण मोठ्यांना नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो, इतकंच काय साधू संतांना वाकून प्रणाम करतो. पण इथे एक प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की आपण जो नमस्कार करतो तो केवळ सवयीने, यांत्रिक पद्धतीने हात जोडणे का तो मनापासून, अंतःकरणातून उमटलेला भाव आहे? कधी विचार केलाय का? चला तर या व्हिडिओमध्ये याचं नेमकं वर्म जाणून घेऊया. रामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेट शिवा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी माधवी महाजन. आज आपण भक्तीच्या एका अशा मार्गाचा परिचय करून घेणार आहोत जो ऐकायला अतिशय सहज आणि साधा वाटतो, पण आचरणात आणला तर अंतःकरणात मात्र मोठं परिवर्तन घडवतो. आणि तो मार्ग म्हणजे वंदन भक्ती. नवविधा भक्तीतली ही एक अतिशय कोमल पण तितकीच प्रभावी भक्ती आहे. मुळात वंदन म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हात जोडून नमस्कार करणं, अभिवादन करणं, लीन होणं. पण वंदन म्हणजे फक्त शरीराने पुढच्या समोर वाकणं आहे की मीपणा जाऊन विनम्र वाकणं आहे? आज आपण वंदन भक्तीचा नेमका अर्थ समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या भक्तीत दडलेला एक अत्यंत महत्त्वाचा गुण, नम्रता, तोही आपण बघणार आहोत. वंदन म्हणजे आदरपूर्वक नम्र होणं, स्वतःच्या मीपणाला बाजूला ठेवून समोरच्याचं श्रेष्ठत्व मान्य करणं. भगवंताला, सद्गुरूंना वंदन करताना मी काहीच नाही, मी कोणीच नाही, तूच सर्वस्व आहेस, ही जी भावना अंतःकरणातनं येते तीच खरी वंदन भक्ती. या भक्तीत देवासमोर माणूस लहान होतो, पण माणूस म्हणून तो मोठा होतो. कारण वंदन करताना मी विरघळतो आणि उरते ती फक्त भक्ती. आता एक स्वाभाविक प्रश्न आपल्या मनात येतो, वंदन करायचं तरी कुणाला? फक्त देवाला की संतांना की आपल्यापेक्षा मोठ्या माणसांनाच? वंदन भक्ती आपल्याला सांगते की वंदन हे पद, अधिकार किंवा बाह्य मोठेपणाला नसतं, तर गुणांना, तत्वांना आणि सत्याला असतं. समर्थ काय म्हणतात? सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन. साधू संत आणि सज्जन, नमस्कारित जावे श्रीराम. सर्वप्रथम वंदन करावं ते भगवंताला, कारण तो सगळ्यांचा आधार आहे, सर्वांचा कर्ता आहे. देवाला वंदन करताना आपण आपल्या मर्यादा ओळखतो आणि त्याच्या असीमत्वासमोर नम्र होतो. वंदन करावं ते संतांना, ज्यांनी स्वतःच्या जीवनातून भक्ती जगून दाखवली, ज्यांचं आचरणच आपल्यासाठी उपदेश ठरतं. पण वंदन भक्ती इथेच थांबत नाही. आपल्या जीवनात जे कोणी आपल्याला चांगुलपणाकडे नेतात, जे आपल्यातला विवेक जागवतात, जे आपल्याला योग्य मार्गावर ठेवतात, अशा प्रत्येकाप्रती अंतःकरणामध्ये आदर असणं हेही वंदनच आहे. आणि कधी कधी वंदन करावं लागतं ते परिस्थितीला, कारण ती आपल्याला नम्रता शिकवते. वंदन करावं लागतं ते दुःखालाही, कारण ते आपल्याला परिपक्व करत असतं. अशा वेळी वंदन करणं म्हणजे हार मानणं नाही, तर जीवनाच्या सत्यापुढे नम्र होणं असतं. वंदन भक्तीचा जिवंत अनुभव म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये नमस्कार ही औपचारिक क्रिया नाही, तर ती एक अवस्था आहे. इथे एक सुंदर गोष्ट अनुभवायला मिळते, ते म्हणजे वारकरी
आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यालाही नमस्कार करतो. इथे वय, पद, विद्वत्ता याला मान नसतो, तर प्रत्येकामध्ये असणाऱ्या देवत्वाला ते वंदन असतं. इथे माणसातला मी थांबतो आणि त्याला साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडतं. जिथे मी लहान होतो ना, तिथे विठ्ठल मोठा होतो, हे लक्षात घ्या. आपण रोज किती वेळा नमस्कार करतो, पण कधी विचार केलाय का या साध्या वाटणाऱ्या कृतीत किती मोठी शक्ती दडलेली आहे? कारण समर्थ नमस्कारापासून होणारे जे लाभ आहेत त्याचं आता वर्णन करतात ते बघा. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रांसी श्रीराम. नमस्काराचा पहिला फायदा म्हणजे तो आपल्याला नम्र बनवतो. नमस्कार करताना शरीर वाकतं, पण त्याच क्षणी मनालाही वाकण्याची संधी मिळते. जो मनाने वाकायला शिकतो तो आयुष्यात मोडत नाही. नम्रता हा गुण थेट सदाचाराशी संबंधित आहे. सदाचारी व्यक्ती सत्य, संयम, दया, नम्रता आणि प्रामाणिकपणा या गुणांनी परिपूर्ण असते. आणि या गुणांमुळे जसं अंतःकरण शुद्ध होतं, तसंच विचारांमध्ये स्पष्टता आणि स्थैर्य येतं. एखादी व्यक्ती नम्र असेल तर अनेकदा समाजात ती दुर्बल किंवा मूर्ख समजली जाते. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. खरं पाहिलं तर नम्रता म्हणजे स्वतःचा अभिमान गमावणं नव्हे, तर दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करणे. नम्रतेत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असतेच, पण त्याचबरोबर दुसऱ्याचं अस्तित्व, दुसऱ्याचा विचार आणि मूल्ये स्वीकारण्याची तयारीही असते. त्यामुळे हा गुण केवळ व्यक्तिमत्वाचं बाह्य सौंदर्य वाढवत नाही, तर अंतरंगात स्थैर्य आणि शांतता निर्माण करतो. दुसऱ्यांचा आदर केल्याने आणि त्यांच्या विचारांचा सन्मान केल्यामुळे आपल्यातला अहंकार हळूहळू विरघळत जातो. स्वतःला मोठेपण न देता इतरांच्या यशामध्ये आनंद मानण्याची ही वृत्ती व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडवते आणि समाजातही आपल्याला एक वेगळं सन्माननीय स्थान मिळवून देते. कोणत्या परिस्थितीत नम्रता ठेवायची आणि कोणत्या वेळी कठोर व्हायचं हे विवेकाने ठरवायला समर्थ आपल्याला शिकवतात. नम्रता हा आपला स्वभाव असावा, पण उद्दाम वृत्तीच्या माणसांसमोर कठोर भूमिका घेता आली पाहिजे. कारण सज्जन व्यक्ती जर सतत शांतच राहिली तर तिची ही नम्र वृत्ती तिला दुर्बल बनवू शकते. नम्रतेच्या नावाखाली गप्प बसून दुर्जनांचं स्तोम वाढू देणं हे दुबळेपणाचं लक्षण, हे लक्षात घ्या. अध्यात्माची शिकवण नाही. म्हणूनच नम्रतेसोबत विवेक जागा ठेवणं आवश्यक आहे. योग्य ठिकाणी शौर्य दाखवावं आणि दुष्ट प्रवृत्तीसमोर कठोर वर्तन ठेवावं. नम्रता म्हणजे संयम हा गुण नक्कीच श्रेष्ठ आहे, पण त्याचबरोबर अन्याय सहन करू नका ही शिकवणही तितकीच महत्त्वाची आहे, याचा विसर पडू देऊ नका. नमस्काराचा दुसरा फायदा म्हणजे तो अहंकार कमी करतो. नमस्कारे दोष जाती असं समर्थ म्हणतात. अहंकारासारखा मोठा दोष यामुळे नष्ट होतो, हे आपलं केवढं भाग्य आहे बघा. अहंकार जितका कमी तितकी भक्ती अधिक. मीच बरोबर, मीच मोठा ही भावना न कळत गळून पडते आणि त्या जागी कृतज्ञता निर्माण होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कृतज्ञ न राहता कृतज्ञता निर्माण होते. आपल्या शास्त्रांनी नम्रतेला फार मोठं स्थान दिलंय. नम्रता ही कमजोरी नाही, ती एक महान विद्या आहे. विद्या म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. विद्या म्हणजे आपलं वागणं, आपली दृष्टी, आपली माणसांची आणि जीवनाशी असलेली भूमिका. नम्र माणूस सगळं शिकायला तयार असतो. त्याला मला सगळं येतं असं म्हणावंसं वाटत नाही, तर मला अजून शिकायचं आहे असंच त्याला वाटत राहतं. आणि म्हणूनच नम्र माणूस खऱ्या अर्थाने ज्ञानी होत जातो. नमस्काराचा तिसरा फायदा तो आहे नात्यांमध्ये मृदुता आणि आपुलकी निर्माण करतो. एक नमस्कार कटुता कमी करतो, दुरावलेली मनं जवळ आणतो आणि सगळ्यात मोठा फायदा
अहंकार नाहीसा झाल्यामुळे नमस्कार आपल्याला भक्तीच्या अवस्थेत नेतो. म्हणूनच वंदन भक्ती आपल्याला शिकवते नम्र व्हा, कारण नम्रतेतच खरी विद्या आहे आणि विद्येतूनच खरी भक्ती उमलते. आपण अनेकदा ऐकतो नमस्कार हे फार मोठं साधन आहे, पण साधन म्हणजे नेमकं काय? नमस्कार ही अशी साधना आहे जी आपल्याला पूर्ण बदलते, जी आपल्याला आतून घडवते आणि आपल्याला हळूहळू भगवंताकडे नेते, सकारात्मक विचारांकडे नेते. नमस्कार करताना आपण काही मागत नाही, काही सिद्ध करायचा प्रयत्न करत नाही, फक्त स्वीकार करतो. असं हे एक साधन आहे. इतर साधना करण्यासाठी वेळ, जागा, नियम लागतात, पण नमस्कारासाठी ना खर्च लागतो ना कष्ट लागतो, तो फक्त भाव. यामध्ये एक अट आहे, जो नमस्कार कराल तो अतिशय मनापासून असावा. नमस्कार करावा अनन्य रूपे, असं समर्थांनी सांगितलंय. जो साधक अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून साधूला नमस्कार करतो, त्याची काळजी त्या साधूला लागते. मग तो त्या साधकाला अगदी सोप्या मार्गाने जिकडचा तिकडे म्हणजे भगवंतापर्यंत नेऊन पोचवतो. यासाठी नमस्कार हे मोठं श्रेष्ठ साधन आहे. आज आपण वंदन भक्तीचा विचार करताना नमस्कार, नम्रता आणि साधना या सगळ्या गोष्टी पाहिल्या. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की वंदन भक्ती ही केवळ प्रवचन ऐकून येत नाही, ती संस्कारातून घडत जाते. लहानपणी शिकवलेला नमस्कार हा केवळ शिष्टाचार नसतो, तो मनावर उमटलेला एक संस्कार असतो. तोच संस्कार मोठं झाल्यावर आपल्याला नम्र बनवतो. आज जर आपल्याला वंदन भक्ती जगायची असेल तर मोठी तपश्चर्या करायला लागेलच असं नाही. फक्त एक गोष्ट मनापासून करूया, हा नमस्कार जपून ठेवूया, हा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचवूया. कारण जो नमस्कार माणसाला माणूस बनवतो, तोच नमस्कार माणसाला भगवंतापर्यंत नेतो. संस्कार जपले तर भक्ती कोरडी राहत नाही, ती आचरणात उतरते आणि जीवनाला सौंदर्य देते. म्हणूनच वंदन भक्ती म्हणजे देवासमोर हात जोडणं एवढंच नाही, तर ती माणसात नम्रता जपते. नम्रतेबरोबरच माणुसकीकडे घेऊन जाणारा हा प्रवास आपल्या सर्वांचा घडो, ही समर्थचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.